नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या नकाशाच्या आधारे महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी महानगरपालिका आहे, महानगरपालिकांची टोटल संख्या किती आहे आणि महानगरपालिकाची स्थापना केव्हा झालेली आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण नकाशाच्या आधारे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट टॉपिक घेतलेला आहे प्रशासकीय विभाग, तो पण नकाशाच्या आधारे आपण समजून सांगितलेला आहे। तो जर व्हिडिओ बघायचा असला तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही तो बघू शकता। आजचा टॉपिक कोणता आहे आपला? आजचा टॉपिक आहे महानगरपालिका। तर महानगरपालिकेबद्दल आपण जाणून घेऊ। त्या अगोदर मॅपकडे वळण्याच्या अगोदर आपण पहिली, दुसरी, तिसरी महानगरपालिका कोणती आहे ते जाणून घेऊया आणि त्याची स्थापना, कारण की इम्पॉर्टंट आहे, त्याची स्थापना विचारतात। बघा, ह्या ठिकाणी पहिली महानगरपालिकेची स्थापना कधी झालेली आहे तर ही झालेली आहे 1888 साली। मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांचे मिळून पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आलेली आहे। ही जी महानगरपालिका आहे ही मुंबई या ठिकाणी आहे, बृहमुंबई महानगरपालिका, जी की सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे। त्यानंतर 2 नंबरच्या क्रमांकाची स्थापन करण्यात आलेली महानगरपालिका, ही जी महाराष्ट्रातली पहिली सांगते मी तुम्हाला। त्यानंतर पुणे महानगरपालिका सेकंड नंबरची, हिची जी स्थापना आहे ही 1950 या साली करण्यात आलेली आहे। त्यानंतर तिसरी महानगरपालिका आहे नागपूर, ही याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? ही आहे 1951 साली। आणि चौथी महानगरपालिका जी आहे 1982 साली स्थापना करण्यात आलेली आहे। तुमच्यासाठी ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट जी आहे ती कोणती महानगरपालिका आहे, पहिली, दुसरी आणि तिसरी विचारू शकतात पेपरला, त्यामुळे लक्षात ठेवायचे। स्थापना वर्ष 1988 मुंबई, 1950 पुणे आणि 1951 साली स्थापन करण्यात आलेली आहे नागपूरची, लक्षात ठेवायची, 3 महत्त्वाचे आहे। त्यानंतर आता नकाशाच्या आधारे आपण जाणून घेऊया महानगरपालिका कोणकोणत्या ठिकाणी आहे। तर बघा, ह्या ठिकाणी पहिली महानगरपालिका जी आहे ती तुम्हाला सांगितलं मुंबई या ठिकाणी आहे, दुसरी पुणे या ठिकाणी बघितली आणि तिसरी नागपूर या ठिकाणी। तर चला, कोणकोणत्या ठिकाणी महानगरपालिका आहे तर टोटल महानगरपालिका किती आहे, हा जर आकडा बघितला ह्या ठिकाणी 26 दिलेला आहे, तर टोटल महानगरपालिका झालेल्या आहे 29। शेवटच्या ज्या 3 आहेत त्या कोणत्या आहेत त्यासुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटला बघणार आहे नवीन, आणि त्याची स्थापना वर्षसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर त्या ठिकाणी 26 बघून घेऊ पहिल्या कोणकोणत्या ठिकाणी आहे। बघा, ह्या ठिकाणी महानगरपालिका आहे मुंबई, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, झूम करू का? थोडं झूम केल्यानंतर जरा व्यवस्थित दिसेल। ह्या नागपूर साईडने येऊ आपण, महानगरपालिका लिहून घ्या कोणकोणत्या ठिकाणी महानगरपालिका आहे। त्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी सुद्धा काय आहे रे, महानगरपालिका आहे नागपूर या ठिकाणी महानगरपालिका आहे। त्याचबरोबर चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा काय आहे, महानगरपालिका आहे। त्यानंतर या ठिकाणी अमरावतीमध्ये सुद्धा काय आहे, महानगरपालिका आहे अमरावतीमध्ये। या ठिकाणी टिक मार्क करत चला तुम्ही, कोणकोणत्या ठिकाणी आहे, नागपूर, चंद्रपूर, त्यानंतर वाघाळा या ठिकाणी काय आहे रे, महानगरपालिका आहे। त्याचबरोबर परभणी या ठिकाणी सुद्धा महानगरपालिका आहे। अकोला जिल्ह्यात अकोला या ठिकाणी महानगरपालिका आहे। त्यानंतर या ठिकाणी बघूया आपण, या ठिकाणी जळगाव या ठिकाणी महानगरपालिका आहे। ह्या ठिकाणी त्याचं स्थापना वर्ष दिलेलं आहे 21 मार्च 2003। त्यानंतर 30 जून 2003 रोजी धुळेची महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे। नाशिकमध्ये महानगरपालिका आहे मालेगाव, लक्षात ठेवा, नाशिकमध्ये 2 महानगरपालिका आहे, मालेगाव आणि एक कोणती रे, नाशिक। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा महानगरपालिका आहे, अहमदनगरमध्ये महानगरपालिका आहे, या ठिकाणी याचं स्थापना वर्ष दिलेलं आहे। त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी लातूरमध्ये सुद्धा काय आहे रे, महानगरपालिका आहे, लातूरमध्ये पण आहे, हे पण लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी स्थापना वर्ष या ठिकाणी कुठे आहे, या ठिकाणी महानगरपालिका भिवंडी, इकडे थोडं घेतो मी, दिसेल व्यवस्थित। बघा, ह्या ठिकाणी भिवंडीची महानगरपालिका आहे, भिवंडीला महानगरपालिका आहे। मीरा भाईंदर, नवी मुंबई, त्यानंतर उल्हासनगर, त्यानंतर मुंबई, त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका, लक्षात ठेवा, वसई विरार, त्यानंतर स्थापना ह्या ठिकाणी दिलेली आहे 3 जुलै 2003। त्यानंतर डोंबिवली आणि इथं कल्याण, किती महानगरपालिका आहे त्या ठिकाणी बघत आहे तुम्ही, टोटल वसई विरार आहे, त्यानंतर ठाणे, भिवंडी, डोंबिवली, त्यानंतर मीरा भाईंदर, उल्हासनगर, मुंबई, नवी मुंबई, या सगळ्या काय आहे रे, महानगरपालिका आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी बघू आपण खालच्या पश्चिम महाराष्ट्राकडे कोणकोणत्या महानगरपालिका आहे। ह्या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा महानगरपालिका आहे, त्याचबरोबर सोलापूरमध्ये सुद्धा महानगरपालिका आहे, सांगलीमध्ये आहे, तर त्या महानगरपालिकेचं नाव आहे मिरज कुपवाडा। त्यानंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा महानगरपालिका आहे, कोल्हापूर हे तिचं नाव आहे। अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातल्या महानगरपालिका बघितल्या, कोणकोणत्या राहिलेल्या आहे तर ह्या ठिकाणी 26 महानगरपालिका मी तुम्हाला सांगितल्या। आता नवीन कोणकोणत्या महानगरपालिका आहे हे जाणून घेऊया। बघा, नवीन महानगरपालिकेबद्दल मी माहिती सांगतो, या ठिकाणी समोरच्या स्लाईडमध्ये आपण त्याला डिझाईन केलेलं आहे। या ठिकाणी या ठिकाणी काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, सर्वात जास्त महानगरपालिका कुठे आहे, सर्वात जास्त महानगरपालिका असलेली
या ठिकाणी कल्याण डोंबिवली, त्याचबरोबर उल्हासनगर आणि भिवंडी या ठिकाणी काय रे या महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत. तर शेवटच्या ज्या 3 महानगरपालिका आहे नवीनतम या बघूया. बघा ही 26वी, 27वी, 28वी परभणी बघितली. परभणी महानगरपालिकेची जी स्थापना आहे ती कधी करण्यात आलेली आहे, तर तिची स्थापना करण्यात आलेली आहे 2011 साली. कधी? 2011 साली, लक्षात ठेवा. त्यानंतर 27वी महानगरपालिका कोणती? पनवेल. पनवेल महानगरपालिकेचा क्रमांक किती आहे? 27वा, जी की रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची जी स्थापना आहे ती 2016मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतर 28वी महानगरपालिका आहे इचलकरंजी, जी की कुठे आहे रे? कोल्हापूरमध्ये आहे. कुठे? कोल्हापूरमध्ये. लक्षात ठेवायची 27वी महानगरपालिका पनवेल आहे, 28वी इचलकरंजी कोल्हापूर, जी की 2022मध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. आणि शेवटची 29वी जी महानगरपालिका आहे ती आहे जालना महानगरपालिका, जालना शहरामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये 2023मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. तर चला नकाशाच्या आधारे मी तुम्हाला दाखवतो. लक्षात ठेवायचे पनवेल, इचलकरंजी आणि एक जालना या महानगरपालिका. या ठिकाणी बघताय तुम्ही हे जे जालना शहर दिसतंय, जालन्यात कितवी आहे? 29वी महानगरपालिका आहे जालना शहरामध्ये. या ठिकाणी मी सर्कल करतो. जालना शहरामध्ये किती? 29वी आहे. आणि 27वी कुठे आहे? पनवेल, रायगड या ठिकाणी. या ठिकाणी आहे पनवेल, रायगड या ठिकाणी 27वी महानगरपालिका आहे, रायगड या ठिकाणी. त्यानंतर जी आहे 26वी कुठे? आपण 26वी बघितली परभणी या ठिकाणी 26वी आहे. 27वी, 28वी जी महानगरपालिका आहे ती आहे इचलकरंजी, जी की कोल्हापूरमध्ये आहे. कुठे? इचलकरंजी या ठिकाणी दाखवू आपण. कोल्हापूरमध्येच 2 महानगरपालिका झालेल्या आहे. ही इथं कोल्हापूरमध्ये, इचलकरंजी इथं लक्षात ठेवा, इचलकरंजी या ठिकाणी कोल्हापूरमध्ये 2 महानगरपालिका आहे. बघा शेवटच्या ज्या महत्त्वाच्या आहेत त्या 27वी आहे कोणती? पनवेल. 28वी कोणती आहे? इचलकरंजी. 29वी कोणती आहे? जालना. लक्षात ठेवा. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महानगरपालिका बघितलेल्या आहे सगळ्या. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत या ठिकाणी नगरपरिषदा. काय बघणार आहे? नगरपरिषदा. त्यानंतर शहरे, कटक मंडळे हे आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये येईल. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, तुमचं झालं तर मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ पोलीस भरती, MPSC, सरळ सेवा, महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या पण एक्झामची तयारी करत असाल तर त्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. वाटलंच तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, तुमच्या लक्षात राहील. पहिल्या 3 महानगरपालिका लक्षात ठेवा, पहिल्या 3 आणि शेवटच्या 3 हे लक्षात ठेवा, जेणेकरून इम्पॉर्टंट परीक्षेच्या दृष्टीनं होईल तुम्हाला या लक्षात ठेवण्यासाठी. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.